महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून सिंदूर महारक्तदान यात्रेचे आयोजन। सिंदूर रक्तदान यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील पैलवान पुढे येतील असा विश्वास हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांनी व्यक्त केला। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून सिंदूर महारक्तदान यात्रा आयोजित केली आहे। ही यात्रा सांगली जिल्ह्यातून सुरू होणार असून सातारा जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातील पैलवान देखील या मोहिमेमध्ये सहभागी होणार असून जम्मू काश्मीरच्या पवित्र भूमीत जाऊन रक्तदान करणार असल्याची माहिती आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांनी दिली। यावेळी सुभेदार मेजर सुभाष दिनकर पानसकर, हवालदार अनिल जगताप, निलेश पवार, शिवाजीराव माने, हवालदार सचिन जगताप, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यासह निसार मुल्ला, पैलवान अतुल पवार, सतीश डांगे, सुधीर डांगे, अजय थोरात, अजय भोंगे, कृष्णात मदने, अरविंद यादव, पवन शिंदे, रामभाऊ फुके, रवींद्र माने, प्रताप क्षीरसागर, फिरोज पटेल आदी उपस्थित होते। पाहूयात याबाबत अधिक माहिती देताना पैलवान वेताळ काय म्हणाले। 9 ऑगस्ट क्रांती दिन या दिवशी आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेब, शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही सांगली जिल्ह्यातील जे माजी सैनिक आहेत आणि पैलवान आणि सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक आणि पैलवान अशी धर्मवीर एक्सप्रेस 5 ऑगस्टला सांगलीतून निघणार आहे। ती धर्मवीर एक्सप्रेस 8 ऑगस्टला 7 ऑगस्टला जम्मू येथे पोहोचणार। 8 ऑगस्टला रेस्ट आहे। 9 तारखेला क्रांती दिन या दिवशी कमांड हॉस्पिटलला 900 लोक रक्तदान करणार आहेत।